श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मेष राशीच्या जातकांनो, सावधान. जर तुम्ही रात्रीच्या वेळी अचानक दचकून जागे होत असाल किंवा घरात कोणीतरी असल्याचा तुम्हाला भास होत असेल, तर आता सावध व्हा, कारण रात्रीच्या वेळी तुमच्या घरात साक्षात हे दोन देव प्रवेश करत आहेत. होय, अगदी तुम्ही बरोबर ऐकलंय. सत्य ऐकून तुमच्या अंगावर काटे उभे राहतील. गेल्या 4 वर्षापासून तुमच्या घरात या दोन अत्यंत शक्तिशाली अदृश्य शक्ती लपल्या आहेत, ज्या तुमच्या पाठीशी ढाल बनून उभ्या आहेत. तुमच्यावर होणारे गुप्त तांत्रिक वार असतील, काळी जादू असतील किंवा अपघाताचे संकट, या शक्ती स्वतःवर झेलत आहेत. पण सर्वात धक्कादायक आणि भीतीची गोष्ट म्हणजे तुम्ही नकळत या दोन गंभीर अशा चुका करत आहात, ज्यामुळे या शक्ती तुमच्यावरती प्रचंड अशा क्रोधित झाल्या. जर तुम्ही त्यांना वेळीच ओळखले नाही आणि या दोन चुका सुधारल्या नाही, तर तुमचे हसते खेळते आयुष्य बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही आणि तुमचे शत्रू आनंदाने नाचू लागतील. मित्रांनो, हे दोन देव कोण आहेत आणि ते रात्रीच्या वेळीच तुमच्या घरात का येतात आणि येत्या 10 दिवसात तुमच्या नशिबाचे कुलूप उघडणारा कोणता मोठा चमत्कार घडणार आहे, हे सर्व जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एका चुकीची किंमत तुम्हाला आयुष्यभर रडून मोजावी लागेल. तर मेष राशीच्या जातकानं तुमच्या आयुष्यात सध्या अनेक चढउतार येत आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, की एका अत्यंत गुप्त आणि दैवी शक्तीने तुम्हाला अजूनही सुरक्षित ठेवले? ज्योतिषशास्त्रातील एका अत्यंत दुर्मिळ संकेतानुसार गेल्या 4 वर्षापासून दोन अतिशय शक्तिशाली नागदेवता अदृश्य रूपात तुमच्या पाठीशी ढाल बनून उभे आहेत आणि दैरोज तुमच्या घरात प्रवेश करत असतात. आता अवघ्या काही तासातच तुमच्या आयुष्यात एक मोठा चमत्कार घडेल, कारण या अदृश्य शक्ती थेट तुमच्या पाठीशी सक्रिय होती. जेव्हा जेव्हा तुमच्यावर एखादे मोठे संकट येणार असते, अपघात होणार असतो किंवा कोणीतरी तुमच्या यशाचा जळफळा करून तुमच्यावर गुप्त तांत्रिक वार किंवा काळी जादू करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा याच दोन देवता तुमच्या एखाद्या अंगरक्षकासारख्या धावून येतात आणि ते संकट स्वतःवर झेलतात. जर या देवतांचे आशीर्वाद तुमच्यावर नसले नसले असते, तर शत्रूंनी कधी तुमचे हस्ते खेळते आयुष्य उद्ध्वस्त केले असते. लक्षात ठेवा मित्रांनो, त्यामुळे तुमच्या पाठीशी उभी असलेली ही दैवी शक्ती कोणती आहे हे ओळखणे आता अत्यंत गरजेचे आहे. मेष राशीच्या जातकांनो, देव जसा एका क्षणात रंकाचा राजा करतो, तसे देवाचा कोप राजालाही भिकारी बनवू शकतो. हे कधीही विसरू नका, कारण चालू आठवड्यात तुम्ही अशी कोणती तरी चूक करू नका, ज्यामुळे तुमच्या घरात रोज येणाऱ्या या नागदेवता तुमच्यावरती अत्यंत क्रोधित होतील. जर या शक्ती नाराज होऊन तुमच्या घरातून निघून गेल्या, तर मित्रांनो, शत्रू आनंदाने नाचू लागतील आणि तुमच्या सुखी संसाराला मातीस मिळण्यासाठी पुन्हा सक्रिय होतील. या देवतेंची अवकृपा टाळायची असेल तर आजपासूनच एक गोष्ट मनाशी पक्की करून ठेवा. घराच्या आसपास किंवा कुठेही तुम्हाला सर्प दिसला, तर त्याला चुकूनही मारण्याची किंवा दुखवण्याची चूक करू नका. त्याला फक्त आधाराने बाजूला निघून जाण्याचा रस्ता द्या, कारण तो नागदेवतेचा अंश असू शकतो. मेष राशीच्या जातकाने या दोन देवतांना कायमचे तुमच्यावर प्रसन्न ठेवण्यासाठी आणि आगामी काळात कोट्यावधीच्या संपत्तीचा व यशाचा राजयोग मिळवण्यासाठी तुम्हाला अत्यंत सोपा व प्रभावी तोडगा करायचा आहे. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला न विसरता नागदेवतेच्या मंदिरात जाऊन किंवा त्यांच्या प्रतिमेसमोर अत्यंत श्रद्धेने गायीचे दूध अर्पण करायला सुरुवात करा. कारण हीच ती सेवा आहे मित्रांनो, जी तुमच्या आयुष्यातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट करेल. शनी व राहूची बदलती चाल आता तुमच्या बाजूने वळत आहे आणि या नागदेवतेच्या कृपेनेच लवकर तुमच्या घरात एक प्रचंड चमत्कार घडेल, ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत होतात. फक्त स्वतःच्या भावनावर ताबा ठेवा, कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका आणि या दैवी शक्तीचा आदर करूनच आपल्या उज्ज्वल भविष्याकडे पाऊल टाकत राहा. त्यासोबतच मेष राशीच्या जातकानं, सध्या तुमच्या आयुष्यात जे मानसिक आणि आर्थिक संकटाचे जणू सावट आले, एकीकडे खांद्यावर कर्जाचा प्रचंड डोंगर वाढतोय, तर दुसरीकडे मानसिक टेन्शनमुळे रात्रीची झोप उडाली आहे. सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे घरात एका मागून एक कुणाचे तरी आरोग्य बिघडते. घरात पैसा अजिबात टिकत नाहीये. पण निराश होऊ नका, कारण ब्रह्मांड आता तुमच्या परीक्षा घेण्याचा काळ संपत असून तुम्हाला दोन अत्यंत शक्तिशाली संकेत सुद्धा देतोय. येत्या काही दिवसातच जर तुमच्या घरात अचानक नागदेवतेचा अंश असलेला एखादा जीव जो काही दृष्टीस पडला, तर समजून जा की घरातील गरिबी, आजारपण, नकारात्मक ऊर्जा कायमची बाहेर जाण्याचा हा पहिला जिवंत संकेत आहे. मेष राशीच्या जातकोणी, या संकटाच्या काळामध्ये तुमच्या नशिबाचे कुलूप उघडणारा दुसरा आणि सर्वात मोठा चमत्कार एका पवित्र ठिकाणी घडणार.
तुम्ही एखाद्या मंदिरात दर्शनासाठी गेले असता तिथे अचानक एखादा वृद्ध साधू किंवा एक रहस्यमय अशी स्त्री तुमच्या समोर येईल. ती व्यक्ती स्वतःहून तुमच्या जवळ येईल, तुमच्या पाठीवर हात ठेवून तुम्हाला एखादी वस्तू देऊन तुम्हाला असा आशीर्वाद देईल जो थेट तुमच्या आत्म्याला स्पर्श करेल. हा केवळ योगायोग नसेल तर साक्षात देवी शक्तीने तुम्हाला दिलेली संकटातून मुक्तीची पावती असेल. हा आशीर्वाद मिळता तुमच्या डोक्यावरील कर्जाचे मानसिक त्रासाचे ओझे हलके व्हायला सुरुवात होतील. त्यासोबतच मेष राशीच्या जातकाने हे दोन्ही संकेत मिळाल्यावर तुम्हाला फक्त थोडा संयम ठेवायचा आहे, कारण त्याचे खरे चक्रावून टाकणारे रिझल्ट ठीक 10 दिवसानंतर तुमच्या डोळ्यासमोर दिसू लागतील. या 10 दिवसाचा काळ उलटता तुमची अडकलेली कामे वेगाने मार्गी लागतील. घरामध्ये पैशाचे नवीन मार्ग मोकळे होतील. आरोग्याविषयाच्या सर्व तक्रारी एका झटक्यात दूर होतील. लक्ष्मी प्राप्तीसाठी परंतु मित्रांनो, शुक्रवारी मातेच्या पात्रात लाल कपड्यात चंदनाचा शिका बांधून त्यावर तांदूळ भरून ते घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात नक्की ठेवा. हा काळ तुमच्या आयुष्यातील नवी सुवर्ण दिशा देणारा आहे मित्रांनो. त्यामुळे या दैवी संकेताकडे दुर्लक्ष करू नका आणि सकारात्मक राहून पुढे चालत राहा मित्रांनो. लक्षात घ्या एवढंच. मेष राशीच्या जातकांनो, ब्रह्मांडात एक अत्यंत मोठी ऐतिहासिक हालचाल झाली आहे, ज्याचा थेट परिणाम आता तुमच्या दैनंदिन आयुष्यावर स्पष्टपणे दिसू लागलाय. तब्बल 600 वर्षानंतर कर्मदाता शनिदेव आपली उलटी चाल चालत असून तुमच्या राशीवर त्याचा अत्यंत कडक व कठोर प्रभाव पडत आहे. गेल्या काही दिवसात तुम्हाला असं जाणवेल की तुमचे प्रत्येक काम अगदी शेवटच्या क्षणी येऊन बिघडत आहे. एका मागून एक नवनवीन संकटे तुमच्या दारात उभी आहेत. नशिबाची साथ पूर्णपणे तुटली आहे असं वाटत आहे की जणू देवच तुमची कठीण परीक्षा घेतोय. पण घाबरून जाऊ नका, कारण हा चालू काळ तुमच्या आयुष्यातील याच दुःखाचा व त्रासाचा कायमचा अंत करण्यासाठी आलाय. कारण दुसरीकडे राहू तुमच्यावर मेहरबान होत आहे. मेष राशीच्या जातकाने या मोठ्या ग्रह बदलामुळे अतिशय कमी वेळात तुमच्या आयुष्यात 5 असे प्रचंड आणि भूकंपीय बदल असे घडणार आहेत, जे भविष्यात तुमचे शत्रू, तुमचे वाईट चिंतणारे जे लोक आहेत ते थक्क होतील. जे लोक कालपर्यंत तुमच्या संघर्षावर, तुमच्या अपयशावर पाठीमागे हसत होते, तेच लोक आता तुमची अचानक होणारी प्रगती आणि सुख वैभव पाहून जळफळाट होईल त्यांचा. पण शनीच्या या कडक काळात तुम्हाला एक मोठी चेतावणी सुद्धा लक्षात ठेवावी लागेल. कधी भावुक होऊन किंवा नात्याच्या विळख्यात अडकून कोणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका. या दिवसात जर तुम्ही कुणाला पैसे दिले तर ते परत मिळण्याची शक्यता नगण्य आहे मित्रांनो. अगदी रक्ताचे नाते असले तरी व्यवहारात पूर्णपणे सावध व्हा. अन्यथा अन्यथा मित्रांनो, तुम्हाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागू शकतो. लक्षात घ्या. मेष राशीच्या जातकांनो, शनी व राहू जरी तुमच्यावर मेहरबान होत असले तरी हे ग्रह न्यायिक प्रतीक आहे. त्यामुळे आता इथून पुढे कोणतेही चुकीचे कर्म किंवा दुसऱ्याचे वाईट करण्याचा विचार मनात चुकूनही आणू नका. ज्या काळात तुम्ही एकटे होता, अत्यंत दुःखात होता, तेव्हा ज्या हातांनी, ज्या लोकांनी तुम्हाला साथ दिली, फक्त त्याच लोकांना किंमत करा. प्रामाणिकपणे आणि दिखाव्याच्या जगात वावरणाऱ्या लोकांपासून 4 हात लांब राहा. ग्रहाचे हे स्पष्ट संकेत आहेत की आता तुम्हाला कोणत्याही व्यक्तीच्या आधाराची गरज भासणार नाही. उठून उभे राहा. स्वतःच्या कष्टावर, आत्मविश्वासावर भरवसा ठेवा. व्यापार असो वा नोकरी, प्रत्येक क्षेत्रात नव्या संधी तुमचे स्वागत करीत आहे. फक्त संयम ठेवा आणि शनिदेवाच्या या न्यायाच्या काळात आपल्या हक्काचे साम्राज्य उभे करण्यासाठी सज्ज व्हा. त्यासोबतच मेष राशीच्या जातकांनो, तुम्ही मनाने अत्यंत साफ, निष्पाप आणि साधे आहात. पण हीच भावनिकता तुमची सर्वात मोठी कमजोरी आहे मित्रांनो. तुम्ही कधी कुणाचे वाईट सुचवत नाही तुम्हाला. पण स्वार्थी जगात तुमच्या याच भोळेपणाचा आणि चांगुलपणाचा लोकांनी नेहमी गैरफायदा घेतला आहे. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे दुःख हे आहे की तुम्ही प्रत्येकासाठी सर्व काही करायला तयार असता, पण जेव्हा तुम्हाला मदतीची खरंच गरज असते तेव्हा सगळे मागे हात घेता. बागेश्वर धाम सरकारच्या दिव्य भविष्यवाणीनुसार सुद्धा तुमचे सर्वात मोठे शत्रू कोणी बाहेरचे नसून तुमच्या अगदी जवळ वावरणारे, तुमच्या अन्नावर मोठे झालेले काही चेहरे आहेत, जे समोरून तर गोड बोलतात पण पाठीमागून तुमच्या सुखी संसाराला नजर लावण्याचे कामही करतात. मेष राशीच्या जातकांनो, ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार सध्या तुमच्या कुंडलीत बुध आणि शुक्र ग्रहाची स्थिती अत्यंत नाजूक बनत आहे. बुध ग्रह कमजोर असल्यामुळे तुम्ही कोणत्याही किती चांगले केले कोणासाठीही तर शेवटी लोक तुम्हाला दोषी ठरवतात. तुमचे नेक इरादे देखील चुकीचे समजले जाते. घडतंय ना तुमच्यासोबत? जर तुम्हाला या छळापासून आणि लोकांच्या कट कारस्थापासून स्वतःला मुक्त ठेवायचे असेल तर एक प्रभावी उपाय करणं अत्यंत गरजेचं आहे. येत्या बुधवारी 5 किलो हिरवी मूग डाळ एका हिरव्या कपड्यात बांधून भगवान गणेशाच्या चरणी अर्पण करा आणि शक्य असल्या त्या दिवशी हिरव्या भाज्याचे सेवन करा.
हा छोटासा तोडगा तुमच्या बुद्धीला तीक्ष्ण करेल आणि तुमच्या शत्रूचे मनसुबे धुळीस मिसळेल. त्यासोबतच मेष राशीच्या जातकानो, इथून पुढे तुम्हाला स्वतःसाठी थोडे कठोर व्हावे लागेल. कारण जर तुम्ही लोकांना नाही म्हणायला शिकला नाही तर हे जग तुम्हाला वेळेचा, पैशाचा आणि विश्वासाचा असाच गैर गैरवापर करत राहील. मित्रांनो, ब्रह्मांड आता तुमची माता राणीची अदृश्य शक्ती आता तुमच्या पाठीशी उभी आहे. त्यामुळे तुमच्या मनात एक नवा आत्मविश्वास जागृत होईल. चालू आठवड्यापासूनच कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे किंवा भावनिक होऊन स्वतःचे गुपिते उघड करणं पूर्णपणे बंद करावे. तुमचे पाय जमिनीवर ठेवा, आपल्या कर्तव्यावर लक्ष करा. जे लोक तुमचे वाईट काळ तुमच्या सोबत होते फक्त त्यांनाच तुमच्या आयुष्यात महत्वाचे स्थान द्या. मेष राशीच्या जातकानं आता तुमच्या नशिबाचा सर्वात सुवर्णकाळ सुरू आहे. कारण ब्रह्मांडात बुधादित्य राजयोग मंगल बुध ग्रहाची महायुती सुद्धा निर्माण होणार आहे. हा असा दुर्मिळ योग आहे जो मानवाला राजाचा रंक बनवतो आणि रंकाला राजा. गेल्या कित्येक वर्षात जे तुमचे नुकसान झाले, ज्या संपत्तीवर किंवा पैशावर लोकांनी दरोडा टाकला आहे किंवा तुमचे जे जुने प्रेम, गेलेली प्रतिष्ठा तुम्हाला परत हवी आहे, ती सर्व काही या योगाच्या प्रभावामुळेच स्वतः तुमच्याकडे चालत येणार आहे. ज्या व्यक्तीने तुमचे पैसे बुडवले होते आणि जो तोंड लपून फिरत होता तो देखील आता स्वतःहून तुमचे पाय धरून तुमचे पैसे परत करायला परत येईल. हो मित्रांनो, मेष राशीच्या जातकाने या महायोगाचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी आणि तुमच्या सर्व शत्रूचे मनसुबे कायम मातीत मिळवण्यासाठी तुम्हाला शक्तीची देवता माता बगलामुखी हिच्या चरणी जावे लागेल. दर मंगळवारी आणि गुरुवारी माता बगलामुखीच्या प्रतिमेसमोर किंवा मंदिरात जाऊन पिवळी फुले, पिवळी वस्त्रे, नारळ अर्पण करावे. पिवळ्या हळदीचा एक छोटासा ढीग करून त्यावर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. हा उपाय तुमच्या कुंडलीतील सर्व दोष, नकारात्मक ऊर्जा एका झटक्यात नष्ट करेल आणि तुमच्या घरात सुख समृद्धीचे दारे उघडेल. मेष राशीच्या जातकाने या सर्व उपायासोबत रोज सकाळी स्नान केल्यानंतर माता बगलामुखीच्या अत्यंत शक्तिशाली ऐं रू बगलामुखी देवे नमः या दिव्य मंत्राचा केवळ 11 वेळा पूर्ण श्रद्धेने जप करावा. हा मंत्र तुमच्यासोबत एक असे सुरक्षा कवच तयार करेल की कोणतीही काळी जादू, शत्रूचे कारस्थान तुमचे केसभरही नुकसान करू शकणार नाही. तुमची फुटी कशमधीही या मंत्राच्या प्रभावाने चमकेल आणि येणाऱ्या काळात तुमच्या यशाची कीर्ती सर्व दूर पसरेल. फक्त स्वतःच्या कर्मावर आणि देवावर अतूट विश्वास ठेवा मित्रांनो. मेषराशीच्या जातकानो, जर तुम्हाला खरंच नागदेवता आणि माता बगलामुखीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर या दिव्य संदेशाचा आदर करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो. त्यासोबतच हा संदेश तुमच्या ओळखीच्या सर्व मेष राशीच्या व्यक्तींना व्हॉट्सअपवर ग्रुपवरती शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तोडून जय नागदेवता, जय माता बगलामुखी, कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा असं पूर्ण श्रद्धेने कमेंट करा. जेणेकरून तुमची श्रद्धा देवापर्यंत पोहोचेल आणि ज्ञान व दैवी संदेश तुम्हाला संदेश आवडला असेल, स्वतःचा भाग्य अधिक हे चमकेल. देव तुमचे कल्याण करो. या चॅनलला सबस्क्राईब करायला शेवटी विसरू नका मित्रांनो.